तर नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत शिवाजी महाराज यांचा पन्हाळा वेढा कशा प्रकारे झाला आणि ते समोर कशा प्रकारे विजापुरी सैन्याचा पराभव करून शिवाजी महाराजांच्या सैन्याने कोकण आणि कोल्हापूरकडे कूच करून पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला आणि 1659 मध्ये रुस्तम जमान आणि फजल खान यांच्या नेतृत्वाखाली पाठवलेल्या विजापुरी सैन्याचा पराभव केला. मुघलांशी युती करून 1660 मध्ये आदिलशहाने आपल्या सेनापती सिद्दी जोहरला पाठवले. उत्तरेकडून मुघल सेना आक्रमण करणार होती तर दक्षिण सीमेवर सिद्दी जोहर हल्ला करणार होता. त्यावेळी शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह पन्हाळा किल्ल्यावर तळ ठोकून होते. 1660 च्या मध्यात सिद्दी जोहरच्या सैन्याने पन्हाळ्याला वेढा घातला आणि किल्ल्याचा पुरवठा मार्ग बंद केला आणि पन्हाळ्यावरील गोळीबाराच्या वेळी सिद्दी जोहरने राजपूत येथे इंग्रजांकडून ग्रेनेड्स खरेदी करून त्यांची कार्यक्षमता वाढवली. किल्ल्यावर केलेले फडी मारत मदत करण्यासाठी काही इंग्रज तोफाखानांची नेमणूक केली आणि यावेळी इंग्रजांनी वापरलेले ध्वज सपुष्टपणे फडकवला गेला आणि इंग्रजांनी केलेला हा विश्वासघात शिवरायांना समजल्यावर त्यांना राग आला. त्यांनी डिसेंबर मध्ये राजपूर येथे इंग्रज कारखाना लुटून याचा बदला घेतला आणि त्याचा इंग्रजांना पकडले व त्यांना 1663 च्या मध्यापर्यंत तुरुंगात ठेवले. अनेक महिन्यांच्या वेढ्यानंतर शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरशी वाटाघाटी केल्या आणि 22 सप्टेंबर 1660 रोजी विशाळगडावर माघार घेऊन किल्ला ताब्यात दिला. 1673 मध्ये शिवाजी महाराज पन्हाळा किल्ला परत घेतला आणि पावनखिंडीच्या लढाईत पावनखिंड लढाई रात्रीच्या वेळी पन्हाळ्यातून शिवाजी महाराज निसटले आणि शत्रूच्या घोडदळांनी त्यांचा पाठलाग केला. असा बदल देशमुखांचे मराठा सरदार बाजीप्रभू देशपांडे हे 300 सैनिकांसह घोडखिंड येथे शत्रूला रोखण्यासाठी मृत्यूपर्यंत लढायला स्वेच्छेने उतरले आणि यावेळी शिवाजी महाराज आणि बाकीच्या सैन्याला विशाळगड किल्ल्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी साधी संधी मिळाली. पावनखिंडीच्या लढाईत लहान मराठा सैन्याचा मोठा शत्रू रोखल्यामुळे शिवाजी महाराजांना निसटण्यासाठी वेळ मिळाला आणि 43 आणि 13 जुलै 1660 रोजी संध्याकाळी बाजीप्रभू देशपांडे जखमी झाले होते. तरीही विशाळगडावरून तोफगोळीचा आवाज येईपर्यंत ते लढत राहिले. हा तोफेचा आवाज म्हणजे शिवाजी महाराज हे सुरक्षितपणे गडावर पोहोचायचे संकेत होता. घोडखिंडीचे नंतर बाजीप्रभू देशपांडे आणि शुभोसिंग जाधव फौलोजी यांनी तेथे लढलेल्या इतर सर्व सैनिकांना सन्मानार्थ पावनखिंड पवित्र असे नामकरण करण्यात आले. अशा प्रकारे शिवाजी महाराज यांनी पन्हाळा वेढा आणि पावनखिंड कशा प्रकारे लढली आहे हे आपण याच्यात जाणून घेतलेले आहे. तरी आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे
शिवाजी महाराजांचे जे काही इतिहास आहे तो आपण सांगणार आहोत। त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा।